इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अडगाव येथे राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत वृक्षदिंडी तसेच ग्रंथालय विभागाच्या वतीनं ग्रंथदिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर फलकांच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये जागृती केली. यावेळी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभागी होत विठुनामाचा गजर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेली भक्तिगीते, नृत्य तसेच टाळकरी पथकाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयाचे माजी विद्यार्थी समाधान शिवाजी माळुदे यांनी दिंडीत सहभागी होत सर्व विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून केळीचे वाटप केले. त्यांच्या या सहकार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आभार मानण्यात आले. ग्रामस्थांमधून शाळा समन्वय समितीचे सदस्य उमेश शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य एकनाथ तपकिरे आणि भोर मामा यांनी विद्यार्थ्यांचे तसेच विद्यालयातील सर्व सेवकांचे कौतुक केले. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाईव्ह वर्कर कैलास बागले, कमलाकर गावित, जगदीश पाटील, नितीन शिंदे, जनार्दन धूम, शुभांगी पाटील, उर्मिला भोये, बालिका नागणे, भारती अहिरे, भाऊसाहेब काळे यांच्यासह सर्व सेवकांनी परिश्रम घेतले. वृक्षदिंडीच्या मिरवणुकीचे नियोजन आणि सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संतोष फुलमाळी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जगीराम पवार यांनी मानले. NCN न्यूजसाठी गणेश खराट, अडगाव.